कोणाच्याही पाया पडतो आपण, माझा राग मानू नका, कोणावर टीका नाही, ज्ञानेश्वरी सांगते ते सांगतोय तुम्हाला. तुमच्या पापाला गोंजरणारा तुम्हाला संत पाहिजेत, तुमच्या धंद्यामध्ये बरकत आणणारा संत पाहिजे, तुमचं कल्याण करणारा संत नकोय, योग्य मार्गदर्शन करणारा संत नकोय तुम्हाला, प्रसिद्धी पावलेला संत पाहिजेत. लगे अभिमान सांगता आम्ही याचे शिष्य आहोत. अरे तो कोण? मनुष्य आहे तो. प्रसिद्धीनं मोठा झालेला माणूस विचाराने मोठा असतो असं नाही, दिसण्यामध्ये असूच शकत नाही. आळंदीला आम्ही शिकत असताना राहुरी परिसरात जो बागायती परिसर आहे ना, त्यामध्ये एका बागायतदाराला 4 पोरं होते. त्याने 3 पोरं व्यवस्थित मार्गी लावले. त्या बागायतदारावरले एक पोरग आपण महाराज कर. बागायतदाराचं पोरग खात्यापित्या घरचं पहिलवान टाईपचं, आळंदीमध्ये मधुकरी मागून खावी लागते, त्याला कुठं जमते. नेमका योगायोगाने तो माझ्या क्लासला आलेला होता. त्याला म्हटलं काय रे अभ्यास करत नाही, काय नाही. नाही बापाची इच्छा आहे म्हणून आलो म्हणे, आपली काही ज्ञानेश्वरी वगैरे आपल्याला जमत नाही ते. मग काय बरं आहे, घरचं कटकट जाण्यापेक्षा आपलं व्यायाम करू. पहिलवान तिच्या सवय मात्र त्याला जोरात व्यायाम करणारा, अतिशय मन मोकळेपणे. घरून बदामाचे लाडू यायचे, काजू यायचे. आता मला सांगा, विद्यार्थी अवस्थेत जर एवढं हेवी मिळालं खायला, झोप येईल का पुस्तकं वाचेल? आणि माझा शब्द लक्षात ठेवा, श्रीमंताची मुलं कधी कलेक्टर होत नाही, गरिबीचा चिमटा बसला तो माणूस कलेक्टर होतो. सगळ्या सुखात समाधानात वाढलेला मुलगा कधी IAS IPS होत नाही. ज्याला गरिबी जाळते, गरिबी आवडत नाही, तो मुलगा जिद्दीने पेटलेला असतो, तो काहीतरी जीवनात करून दाखवतो. सगळ्या सुविधा मिळाल्या तो म्हणतो उद्या शिकून तरी काय करणार आहे, गाड्या घोड्या तर पहिलेच बापाने घेऊन ठेवलेल्या आहेत. म्हणून ही मुलं कधी जिद्दी नसतात, ही कधी मोठी नसतात, मुलं कधी मोठी होत नसतात. पण त्या मुलाचा एक स्वभाव फार चांगला होता. आणि परीक्षा आली की तो माझ्याजवळ बसायचा. आता आम्ही लाडू खाल्लेले असायचे त्याचे, मग पुन्हा लाडू मिळले पाहिजे म्हणून थोडंफार आमच्यामध्ये पण कॉपी वगैरे चालते बरं का. त्याला शिकवायचो आपलं. 35% तो पास व्हायचा. घरी पत्र पाठवायचा. त्या काळामध्ये टेलिफोन वगैरे असल्या काही सुविधा नव्हत्या. मी पास झालो. घरच्या लोकांना काय माहिती टक्केवारी काय आहे, पास झालं ना पोरग, डबल लाडू, डबल पैसे. पण ते आल्यानंतर खाऊन हे करत नव्हता, तो तालमीत जायचा. सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, ही त्याची उपासना. अहो महाराज 4 वर्षामध्ये अभ्यास करून आमच्या हाडाचे काढं झाले. आणि याचं वजन तर वाढलंच वाढलं, पण शरीर दिसायला एवढं देखणं झालं. व्यायाम, पैलवान आणि उंच ताकद आणि निश्चित झोपणं ना. परीक्षेला मी आहेच, काय टेन्शन आहे त्याला. औषधी तब्येत झाली. आमच्याबरोबर जर कुठं सप्ताहाला किंवा कुठं जर आला ना, महाराज म्हणून लोक त्याच्या पाया पडायचे, आम्ही साईडला. अर्थ कळाला का? कोणाला महाराज समजताय, कोणाला श्रेष्ठ समजतायत? आकारावरून महाराज येतो, येत नव्हतं काही, पण लोकांना कोणी सांगावं. 4 वर्ष झाल्यानंतर त्याला आमची सवय लागलेली. मला म्हणे मी आता घरी जात नाही, तुझ्या संग येतो. मी म्हणलं मला शास्त्रीचा अभ्यास करण्यासाठी पुढे जायचं, तुला काही येत नाहीत त्याची तू चिंता करू नको, चल. अरे म्हटलं तुला नंबर लागणार नाही, तुझा नसेल लागेल, मला घेऊन तर जा बरोबर. माझी जी आचार्य आहे, ज्यांच्याकडे मी 10 वर्ष न्याय शिकलो, तर राष्ट्रपतीतर्फे 4 सुवर्णपदक मिळालेले आहेत. स्वामी काशिकानंदजी महाराज महामंडलेश्वर, त्यांच्याकडे मी गेलो. आमच्या दोघाला स्वामीजींनी बघितलं, त्याला आणि मला. माझ्यावर स्वामीजींचा संशय, मला काही येतं का नाही. 10-12 प्रश्न विचारले मी. त्यांनी मला 10-12 प्रश्न विचारले, दिली उत्तरं, मी सगळे उत्तरं दिले. म्हणजे अच्छा 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 म्हणे का आणि ते ह्याला काही प्रश्नच विचारला नाही स्वामीजींनी. मी म्हटलं स्वामीचा काहीतरी गैरसमज झाला असेल. म्हटलं स्वामीजी ये भी मेरे साथ नहीं पडेगा. अरे तुम जवाब दे सकता है तो उसकी क्या बात है.
परीक्षा न देताच पास. खाली आल्यावर मला म्हटलं, कळलं का प्रताप, शिकून तुझ्यावर संशय, काही न करता पास, आता तर डबल व्यायाम करणार. मुंबईची नवी जिम 7 वर्ष शास्त्री व्हायला लागतात, 7-8 वर्ष. 2-3 दिवसामध्ये स्वामीजींच्या लक्षात आलं की हे असंच आहे म्हणून. मग स्वामीजी फार उदार अंतकरणाचे, म्हणे महाराज जी, अरे मेरे जैसा आदमी फंसता है तो दुनिया क्यों नहीं फंसी, की रहने दो, अच्छा लड़का है, रहने दो. सकाळी 3 तास नवीन जिमचा व्यायाम, संध्याकाळी नवीन जिमचा व्यायाम. अहो डोंगरासारखं शरीर तयार झालं 7 वर्षांमध्ये त्याचं. असं मुठीत मावेल पोट आणि छाती अशी धिप्पाड, अंगावर महाराजाचे कपडे, कुठेही गेला की मान, कुठेही गेला की मान. पब्लिक काय असतं ते सांगतो मी तुम्हाला. एक दिवशी एका रोडचं उद्घाटन स्वामीजी हातून ठेवलं आणि आश्रमात कुणीच हजर नव्हतं. स्वामीजी म्हणले, हा 7 वर्ष झालं पोचतोय, पिशवी बरोबर घ्यायला कामाला येईल. त्याला म्हणले, चल पिशवी घेऊन. चला म्हणजे स्वामीजी, श्रद्धा तर आहेच, गुरु आहेत. पिशवी घेतली, आसन घेतलं, स्वामींचं बरोबर गेला. एका बाजूने स्वामीजी उतरले, एका बाजूने हा उतरला. तिथल्या लोकांनी स्वामीजीच बघितले नव्हते, त्यांना वाटलं हाच महाराज आहे. जेवढे हार आणलेले होते सगळे याच्या गळ्यात, आणि आमचे गुरुजी साईडला उभे. यालाही कळेल हा पहिल्यांदाच गेलेला. त्याला वाटलं अगोदर शिष्याला घालत असतील, नंतर गुरुचा सत्कार असेल. मग त्यांनी विचारा, आइए महाराज जी आपके हाथ से उद्घाटन है. बोले मैं महाराज नहीं हूँ. बोले महाराज उधर है हमारे. बोले आप. बोले चेला है उनका. बोले पहले क्यों नहीं बताया. बोले पूछा किसने. नवीन हार आणले, पुन्हा हार घातले, उद्घाटन केलं, तिकडून जाऊन आले. मला म्हणे काय खरं नाही म्हणे, आपलं सुवर्ण पदक मिळू नाही तर काही मिळू, हात जिंकला म्हणे आज. सगळे हार यालाच. 7-8 वर्ष झाले महाराज. पण कधी कधी ही माणसं खूप असं कामाला येतात. आमचा असं एक 10-12 लोकांचा ग्रुप होता. कोणी वृंदावनला शिकायला, कोणी हरिद्वारला शिकायला. ही सगळी माणसं एकत्रित आल्यानंतर आम्ही मुंबईवरून पंढरपूरला वारीला जात होतो, 7-8 जण. एका आषाढी वारीमध्ये आम्ही सगळे बरोबर गेलो आणि रात्रीची ती गाडी मुंबईवरून सुटणारी पंढरपूरसाठी, हे 7-8 जण आम्ही. आता सगळे असेच अभ्यास करून करून हाडकं बरगड्या दिसणारे, एवढं एकटं सुधारलेलं. आम्ही त्या दादरमध्ये त्या गाडीमध्ये बसलो ना, आमची चर्चा सुरू झाली. वृंदावनला काय शिकवतात, हरिद्वारला काय शिकवतात, सगळी संस्कृतमधून चर्चा सुरू झाली. आणि ह्याला झोप यायला लागली. याला एक तर काही कळतच नव्हतं. मला म्हणे, मी झोपतो वर, तुमचं चालू द्या. तो वर जाऊन झोपला. जसं कल्याण जवळ यायला लागलं, 2-4 गुंड आले. सगळे माणसं झोपले होते, आम्हीच जागे होतो. सगळे पोरच पाप्याची पित्र झालेली, बाटल्याच काढले तरी दारूच्या. ते आमचे दुसरे दोस्त म्हणाले, महाराज सभ्यता नाही, आमचं रिझर्वेशन आहे, आमचं हे आमचं ते. अहो ती कुठं ऐकतात का गुंड 2-3 माणसं. ते नाही म्हणे, आम्हाला इथंच बसणार, आम्ही इथंच पिणार. जी चर्चा सुरू झाली आमची, हा ऐकायलाच तयार नाही ती लोक. तितक्यात दुसरा एक गुंड होता, त्यांनी चाकूच काढला. म्हणजे गप बसता का चाकू. त्यांनी वरून बघितलं, ते 3 डायर असतं ना झोपायचं, वरून बघितलं आमच्या मित्राने. म्हणे ती गडबडच झाली म्हणे. मग तू वरून तो म्हणला ठहरव. तर नुसता आवाज ऐकला ना तरी वर बघायला लागले. तो उतरताना असं डोंगरासारखा उतरत होता तो. बरं याला नीट हिंदी येत नव्हती. उतरल्यावर काय सुरू करावं, याला काय म्हणायचं यांना. तो उतरला, नुसता उभा राहिला असा, चले जाओ. आम्ही अर्धा तास त्याला समजून सांगत होतो, दारू पिणं पाप नाही, उपपाप नाही, महापाप आहे वगैरे वगैरे, सगळं शास्त्र एका बाजूला. आणि याचं एकच महावाक्य, चले जाओ. अहो ते 3-4 जण गुंड ह्याच्याकडे बघितलं ना, म्हणजे महाराजची आप आहे क्या, म्हणजे मागच्या जन्मातली ओळख आहे का, आप आहे का. पण हा हम आहे. अच्छा अच्छा अच्छा. पाया पडले त्याच्यावर. सगळ्यांनी बाटल्या उचलले, गेले दुसरीकडे. माझ्याजवळ बसला. मला म्हणे 14 वर्ष झालं पुस्तकं खातो, कोण कामाला आलं, कुठेही जा मला घेऊन जा.
अशा टायमाला मी कामाला येतो. सगळी लोक गुरुजी सहित सगळी मुंबईतली माणसं महाराज म्हणून पाया पडत होती. ही पब्लिकची चूक आहे. माझं बोलणं नीट लक्षात ठेवा. कारण की पब्लिकमध्ये लोकांना ज्ञान नाही, साधुता म्हणजे काय, सत्य म्हणजे काय,